श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. विष्णू सहस्त्रनाम ऐकल्याने घरात काय चमत्कार होतात. आपल्या परंपरेत प्रामुख्याने 3 देवतांची पूजा केली जाते. ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते, शिवाला संहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विश्वाचा संचालक मानले जाते. भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते. आपले संगोपन करण्याची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते अशी श्रद्धा आहे. ज्यामध्ये विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानले जाते. असे मानले जाते की जे विष्णू सहस्त्रनामाचे नियमित पठण करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते, लाखो दुःख दूर होतात. परंतु विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे अनेक नियम देखील आहेत आणि ते ध्यानात ठेवूनच पाठ केले पाहिजे, जेणेकरून भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. भगवान विष्णू प्रसन्न होतात. विष्णू सहस्त्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे. विष्णू सहस्त्रनाम पाठ तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही नियमितपणे करू शकता, परंतु सूर्योदयाच्या वेळी ते वाचणे किंवा मग ऐकणे अतिशय उत्तम आहे. त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचे पठण करताना नेहमी स्वच्छ शरीर व मनाने सूर्योदयांची वेळ निवडा. विष्णूला माता लक्ष्मीचे आवाहन करताना पूर्ण भक्तिभावाने पठण सुरू करावे आणि सूर्योदयाच्या वेळी याचे पठण केल्याने घरातील सर्व सदस्यावर भगवान विष्णूंची कृपा कायम राहते. विष्णू सहस्त्रनामाने आपल्या सर्व ग्रह पीडा, शत्रू पीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभावदोष नाहीसे होतात. विघ्ने, संकटे आपल्यापासून दूर पडतात. एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो. त्या व्यक्तीला कीर्ती, आनंद, ऐश्वर्य, समृद्धी, यश, आरोग्य आणि सोबत भाग्य प्राप्त होते. जर तुम्हाला हे पठण करता येत नसेल तर ते फक्त गुरुवारीच वाचा. असं केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने मन शांत होते आणि आपले लक्षही केंद्रित होते. भगवान विष्णूंच्या प्रत्येक नामाचे वाचन केल्याने आंतरिक ऊर्जा वाढत जाते. विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने, भक्तिभावाने मनपूर्वक पठण केल्याने भक्ताला अपार लाभ मिळतात. विष्णू सहस्त्रनाम जपण्याचे काही नियम देखील आहेत. विष्णू सहस्त्रनामाचा जप करण्यासाठी प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणे आणि त्याचा अंतर्भाव करणे. विष्णू सहस्त्रनाम दिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्ही पठण करू शकता किंवा मग पहाटे करू शकता. अधिक मासात विशेष फलदायी आहे. या स्तोत्राचे पाठ केल्यास अधिक मासामध्ये याचे अनंत पटीने पुण्य मिळते. दर बुधवारी 4 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर सर्व पितरांना सद्बुद्धी मिळते. नियमित रोज 12 वेळा विष्णू सहस्त्रनाम 6 महिने म्हटले तर सर्व प्रारब्ध नष्ट होतात व ही लौकिक कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो. म्हणजेच भक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात. 15,000 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर एक विष्णू याग केल्याचे फळ मिळते, असे श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिलेले आहे. एकादशीच्या रात्री 12 वाजता स्नान करून विष्णू पुढे राम, बालाजी, पांडुरंग, कृष्ण, भक्त, नरसिंह नको तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्त्रनामाचे 12 पाठ 12 एकादशीना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते. 40 दिवसाच्या रोज 12 वेळा नियमित पठण केल्याने अशक्य गोष्टी शक्य होतात. विष्णू सहस्त्रनामाने हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात. बालकृष्ण तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्त्रनाम म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते. ती तुळशीची पाने त्यांना चावून खायला द्यावीत. त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते. तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीच. बाहेरचा त्रास असेल, संतती, मतिमंद, गतिमंद असेल अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्त्रनामाचे पाठ ऐकावेत.
घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाने त्याच्या सर्व व्याधी नष्ट होऊन जातात. विष्णू सहस्त्रनामाचे कोणत्याही प्रकारचे अनुष्ठान करायचे असेल तर त्यासाठी रुद्रशाप विमोचन विधी करणे आवश्यक असते. परंतु जर ते शक्य नसेल तर त्याच्याऐवजी विष्णू सहस्त्रनामाच्या आधी व शेवटी 3 वेळा ओम नमः शिवाय आणि 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा. विष्णू सहस्त्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्तोत्राचे पठण करेल की त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केले पाहिजेत अशा सर्व देवतांचे पूजन केले आहे. पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे सहस्त्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्पामधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात. शिवलयात तुळशीवनात बसून रोज विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी गायी दान दिल्याचे फळ मिळते. विष्णू यांच्या अच्युत अनंत गोविंद या 3 नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो. आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून जर बाहेर पडायचे असेल तर त्यावेळी फक्त उंबरठ्याबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात 4 वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे. आपले प्रत्येक कार्य सिद्धीस जाते. विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याने मन शांत राहते. घरामध्ये निसंतान झालेल्या लोकांनी दररोज विष्णू सहस्त्रनामाचे एकदा तरी पठण करावे. यामुळे त्यांना अनुभव लवकरच येईल. विष्णू सहस्त्रनाम पठणाचे फायदे: धार्मिक लाभ, घरामध्ये पवित्र वातावरण निर्माण होते, वास्तुदोष, पितृदोष, ग्रहबाधा यापासून मुक्ती मिळते. मानसिक लाभ: मन शांत राहते, एकाग्रता वाढते, चितेपासून आणि नैराश्यापासून आराम मिळतो. आध्यात्मिक लाभ: भगवंताची कृपा सतत आपल्यावर राहते, पुण्य प्राप्त होते आणि मोक्षाची वाट सुकर होते. कौटुंबिक व आर्थिक लाभ: घरात शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदते. आर्थिक अडचणी दूर होतात. नवस्फूर्तता आणि संतती प्राप्ती यासही उपयोगी विष्णू सहस्त्रनामाचे आणखी फायदे व रहस्य आहेत. मानसिक शांती व ध्यानासाठी प्रभावी विष्णू सहस्त्रनामातील प्रत्येक नाव उच्चारताना दोन्ही कंपन निर्माण होतात. ही कंपन मेंदूच्या शांत अवस्थेला पोहोचवतात. गुरु शिष्य परंपरेचा भाग: अनेक आध्यात्मिक गुरु विष्णू सहस्त्रनामाचा जप आपल्या शिष्यांना साधना प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग म्हणून शिकवतात. हे दिव्यज्ञान आणि सद्गुणांचा साठा मानले जाते. ग्रहबाधा व कुंडली दोषावर उपाय: शनी, राहू, केतूच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम उत्तम उपाय आहे. पितृदोष, कालसर्प दोष, चंद्रदोष यासाठीही हे एक प्रभावी पाठ मानले जाते. तूप हवन व सहस्त्रनाम वाचून तुपाचा हवन केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. जलाभिषेक: विष्णू सहस्त्रनाम विष्णूंच्या मूर्तीवर पवित्र जल अर्पण करत सहस्त्रनाम म्हणल्यास तीर्थस्नानासारखे पुण्य मिळते. मुलांनी जप करणे: उच्चार सुधारणा, बुद्धिविकास, आत्मविश्वास. गृहस्थासाठी विष्णू सहस्त्रनामाचे विशेष उपयोग: संतती प्राप्ती, निसंतान दाम्पत्यांनी दररोज 1 वेळा जप करावा. आरोग्य रक्षण: घरात आजारी व्यक्ती जवळ वाचल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते. गुरुवारी नियमित वाचन: लक्ष्मी कृपा होते. शांतता आणि समाधान: कुटुंबात वाद अशांती असल्यास सकाळ संध्याकाळ वाचन करा. श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा.